बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करूया। डॉक्टर गौरी पालवे हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। गौरीवर अनंत गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार असल्याचा पवित्रा पालवे कुटुंबियांनी घेतलाय। त्यामुळे आता वाद निर्माण होऊ शकतो। गौरी पालवे हिच्यावर अंत्यसंस्कार तिच्या कुटुंबियांच्या घरासमोरच म्हणजे तिच्या कुटुंबियांचं जे गावातलं घर आहे त्यांच्या घरासमोरच केला जाईल असा पवित्रा तिच्या घरच्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो, गावकऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो। गौरीने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्याच झालेली आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, परिस्थिती काय निर्माण झालेली आहे? कुटुंबीय म्हणतात तिच्या घरासमोरच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल। गौरीचं पार्थिव हे आज सकाळी पाथर्डी तालुक्यातील देवडे या गावामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि अनंत गर्जे याच्या घराच्या समोर हे पार्थिव आणून ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी अंत्यविधी करावा असं गौरीचे जे नातेवाईक आहेत त्यांची मागणी आहे, तर गावातील नागरिकांनी याला विरोध केलेला आहे। आता गौरीच्या पार्थिवावरती अनंत गर्जे याच्या घराच्या शेजारी अंत्यविधी करण्याच्या अनुषंगाने देखील पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केलेली आहे। मात्र काही काळ तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। दोन्ही जे नातेवाईक आहेत ते आमने सामने देखील आलेले होते। त्या ठिकाणी अंत्यविधीचे जे साहित्य आहे ते घराच्या समोर आणून टाकण्यात आलेलं होतं, त्यामुळे तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। 1000 ते 2000 लोक त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील होते। पोलिसांनी मध्यस्थी केलेली आहे, मात्र काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आता गौरीच्या पार्थिवावरती अनंत गर्जे याच्या घराच्या शेजारी अंत्यविधी करण्याच्या अनुषंगाने हालचाली देखील सुरू आहेत। मात्र अद्यापर्यंत तणावाचं वातावरण आहे। परिस्थिती निवळण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन त्या ठिकाणी मध्यस्थीची भूमिका घेत आहेत। मात्र दोन्हीही जे नातेवाईक आहेत ते आक्रमक झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। गौरीचा काल आत्महत्या नसून हत्या असल्याचा जो आरोप आहे तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी केलेला होता आणि त्यानंतर आता जे आरोपी अटक करण्यात आला आहे त्या आरोपीला व्हिडिओ कॉलवरून दाखवा तो अटक केलेला आहे का हे देखील आम्हाला पाहायचं, अशी देखील भूमिका तिच्या वडिलांनी नातेवाईकांनी घेतली होती। पोलिसांनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि अंत्यविधीच्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। पोलीस देखील मध्यस्थी करतायत। नेमकी कशा पद्धतीने त्या ठिकाणी अंत्यविधी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुरेश। आता आपण